हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आजही तो नेहमीप्रमाणे पहाटेच उठतो. उठताच तो सगळ्यात आधी नियतीला नीट ब्लँकेट ओढून देतो आणि नंतर खाली आपल्या जिममध्ये जातो. तो खाली गेल्यापासून साधारण 15 मिनिटांनी नियती अचानक घाबरून उठते. ती पटकन साईड टेबलवरून आपला फोन उचलून वेळ पाहते. 5:30 वाजलेले असतात. वेळ पाहून थोडं बरं वाटतं आणि ती पटकन उठून कपाट उघडून साडी शोधायला लागते. साडी तर मी आणली होती ना, कुठे गेली ती, असं म्हणत ती सगळे कपडे अस्तव्यस्त करते, पण साडी सापडत नाही. काय माहिती, कदाचित आणलीच नसेल, असं म्हणत ती खोल श्वास घेते आणि विचार करते, आता काय घालू. ठीक आहे, सूटच घालते, दुसरा पर्यायही नाही. इतकं म्हणत ती एक फिकट रंगाचा सूट घेऊन बाथरूममध्ये जाते. थोड्या वेळाने तयार होऊन ती बाहेर येते. आता 6 वाजलेले असतात. ती थेट किचनमध्ये जाते. किचनच्या प्लॅटफॉर्मला टेकून उभी राहते आणि नखे तोंडात टाकून विचार करते, आज सगळ्यांसाठी काय बनवू. हां, हलवा बनवते, त्यात तर मी एकदम एक्सपर्ट आहे. इतकं म्हणत ती एक कढई उचलते, पण अचानक तिच्या हातातून ती कढई खाली पडते. घाबरून तिचे डोळे मोठे होतात आणि ती पटकन ती कढई पकडते, कारण अजून सगळे घरचे झोपलेले असतात. हे बापरे, काय करतेस नियती, असं पुटपुटत ती उभी राहते आणि तेव्हाच तिच्यासमोर रियांश उभा असतो. बहुतेक कढई पडल्याचा आवाज ऐकून तो तिकडे आला होता. नियती शांतपणे त्याच्याकडे पाहते. रियांश तिच्या जवळ येऊन विचारतो, इतक्या सकाळी इथे काय करते आहेस. ती गोंधळून म्हणते, मी मी म्हणजे काय, पुढे सांगा ना. रियांश चिडून म्हणतो, मी म्हणजे इथे. ती पुन्हा विचारात पडते आणि म्हणते, तुला काय करायचं आहे. इतकं म्हणत ती कढई गॅसवर ठेवते आणि लायटरने गॅस पेटवायला जाते, पण रियांश पटकन तिच्या हातातून लायटर हिसकावून घेतो. नियती त्याच्याकडून लायटर घेण्याचा प्रयत्न करते, पण तो देत नाही. रियांश, काय करतोयस, लायटर दे ना, ती थोड्या चिडलेल्या सुरात म्हणते आणि हात पुढे करते. तो शांतपणे विचारतो, आधी सांग, काय करणार होतीस. दिसत नाही का तुला, किचनमध्ये आली आहे म्हणजे नाचायला नाही. हातात कढई आहे आणि लायटर मागते म्हणजे स्वयंपाकच करते ना. पण मी तर विसरलेच होते की रियांश ठाकूरला तर सेन्स ऑफ ह्युमरच नाही. इतकं बोलून ती शांत होते. रियांश काहीही न बोलता तिच्याकडे पाहत राहतो. त्याची नजर हळूहळू तिच्यावरून फिरते. नियतीला ते जाणवतं आणि ती म्हणते, असं का पाहतो आहेस माझ्याकडे, थांब आता. पण तो काही ऐकत नाही. अचानक पुढे येऊन तिच्या कमरेभोवती हात ठेवतो आणि तिला उचलून घेतो. ती घाबरते, कारण तिला अजिबात अपेक्षा नसते की रियांश असं काही करेल. तो तिला थेट लिव्हिंग रूममध्ये घेऊन येतो आणि सोफ्यावर अलगद ठेवतो. स्वतः तिच्यावरती झुकतो आणि त्यानंतर नियती थरथरत्या आवाजात म्हणते, रियांश, तू काय करायचा प्रयत्न करतोयस. आणि त्यानंतर इकडे तो काहीच न बोलता तिच्या डोळ्यात पाहतो आणि हळू आवाजात म्हणतो, आत्ताच काय म्हणालीस मला. माझे डोळे म्हणजे बटन आहेत आणि माझ्याकडे सेन्स ऑफ ह्युमर नाही. बरोबर. नियती काही बोलत नाही. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकते. तो पुन्हा म्हणतो, ठीक आहे, मी मान्य करतो की माझ्याकडे सेन्स ऑफ ह्युमर नाही. म्हणून आता मी न विचारता एक गोष्ट करणार आहे. तो तिच्या ओठांवर बोट फिरवत म्हणतो, तुला एक किस करणार आहे, अगदी इथेच तुझ्या या ओठांवर. हे ऐकून नियती थक्क होते. तिचं हृदय जोरात धडधडायला लागतं. ती पटकन म्हणते, नाही रियांश, तू असं काही करणार नाहीस. आणि त्यानंतर तो शांतपणे म्हणतो, नाही, मी करणारच. मी विचार न करता निर्णय घेतलाय. रियांश नियतीला म्हणाला. नियती त्याच्या नजरा समजून घेते आणि घाईघाईने म्हणते, रियांश, तुझ्याकडे खूप सेन्स ऑफ ह्युमर आहे. मी चुकले होते,
माझे शब्द मी परत घेते. जगातला सगळा सेन्स ऑफ ह्युमर तुझ्याकडेच आहे. रियांश तिच्याकडे हळूहळू पुढे सरकत होता. नियतीने त्याच्या छातीकडे ढकलत म्हणाली, हटा, माझ्यावरून तू काहीही पैसे देऊन मला विकत घेऊ शकत नाहीस. पण तिच्या सगळ्या प्रयत्नानंतरही ती त्याला स्वतःपासून दूर करू शकत नव्हती. रियांशने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ती पूर्णपणे अस्वस्थ झालेली दिसत होती. त्याच्या ओठांवर एक हलकी चलाख स्मित रेषा उमटली. तो म्हणाला, ठीक आहे, एका अटीवर तुला सोडतो. नियतीने थोडं चकित होऊन त्याच्याकडे पाहिलं. अट? ती विचारते. रियांश थोडं पुढे झुकून म्हणाला, माझ्यासाठी स्वतःच्या हातांनी कॉफी बनवून वरच्या रूममध्ये आणशील. मान्य आहे का? त्यानंतर इकडे नियती म्हणते की हो, मान्य आहे. नियतीने पटकन उत्तर दिलं. तो लगेच तिच्यावरून उठला आणि तिला उठवण्यासाठी आपला हात पुढे केला. नियतीने त्याच्या हाताकडे पाहिलं आणि तो हात धरायचा एवढ्याच रियांशने तो मागे घेतला. तो मिश्किलपणे म्हणाला, मला माहीत आहे तुझ्या डोक्यात काहीतरी खोडसाळ विचार चालू आहे, म्हणूनच आधीच हात मागे घेतला. हे बोलून तो हसत हसत जिना चढत आपल्या खोलीत निघून गेला. नियती त्याच्याकडे पाहतच राहिली. स्वतःशीच बडबडत ती म्हणाली, याला कसं कळलं की मी त्याचा हात धरून त्यालाच खाली पाडणार होते. अहो देव, मी वेडी होईन आता. ती स्वतःचे केस धरून त्रासलेल्या सुरात म्हणाली आणि नंतर उठून स्वयंपाकघराकडे निघाली. तेवढ्यात मीरा जिन्यावरून खाली येताना दिसली. नियती लगेच तिच्या जवळ जाऊन पायाला हात लावत म्हणाली, गुड मॉर्निंग भाभी. मीरा हसून म्हणाली, गुड मॉर्निंग, पण तू असे पाय का धरतेस? नको ग बाळ असं करूस. आणि त्यानंतर नियती गोड हसत म्हणाली, असं कसं नाही करणार, तुम्ही माझ्यापेक्षा वयानेही मोठ्या आणि नात्यानं तर अजून मोठ्या. मीरा हसली. तिची नजर लगेच नियतीच्या कपड्यांवर गेली आणि ती म्हणाली, आज तुझी पहिली स्वयंपाकाची रीत आहे ना? काल आजीबाईंनी तुझ्यासाठी सगळं साज शृंगाराचं सामान आणलं होतं. मला तुला द्यायचं होतं, पण मी विसरली. थांब, घेऊन येते. ती वर गेली आणि 2 मिनिटांनी एक पेपर बॅग घेऊन खाली आली. हे घे नियती, आज नीट तयार हो, नव्या नवरीसारखी. तोपर्यंत मी किचनमध्ये बघते. असं म्हणून ती स्वयंपाकघरात गेली. नियतीने हातातली बॅग पाहिली, ती सोफ्यावर ठेवली आणि किचनमध्ये गेली. मीरा तिला पुन्हा आत येताना पाहून म्हणाली, अरे तू पुन्हा इथे? अजून तयार झाली नाहीस का? नियती लाजत म्हणाली, भाभी, रियांशने मला स्वतःसाठी कॉफी बनवून आणायला सांगितले म्हणून इथे आले. त्यानंतर मीराला थोडं आश्चर्य वाटलं. तिने काही बोललं नाही, पण मनात विचार केला, आज रियांशने आईकडे नाही, थेट नियतीकडे कॉफी मागितली. म्हणजे ही मुलगी खरंच त्याच्यात काहीतरी बदल घडवते. काश त्याची माझ्याबद्दलची नाराजी ही अशीच निघून गेली असती आणि तो पुन्हा मला भाभीमा म्हणून हाक मारली असती. ते विचारात असतानाच नियतीने विचारलं, भाभी, कॉफी कुठे ठेवायची? मीरा तिला सांगते आणि नियती कॉफी बनवण्यात मग्न होते. मीराने तिच्याकडे पाहून मनोमन म्हटलं, या मुलीत काहीतरी खास आहे. येणाऱ्या दिवसात खूप काही बदलणार आहे, जे कोणी कल्पनाही केली नसेल. कॉफी तयार झाली. नियतीने एका हातात कप घेतला आणि दुसऱ्या हातात पेपर बॅग घेऊन जिना चढत रियांशच्या खोलीत गेली. तिने बॅग बेडवर ठेवली, पण रियांश खोलीत नव्हता. तिची नजर बाल्कनीकडे गेली. दरवाजा उघडाच होता. ती तिकडे गेली. रियांश टॉवेलमध्येच अंघोळीनंतर काचेच्या रेलिंगला टेकून बागेकडे पाहत उभा होता. नियतीने त्याला तसं पाहिलं आणि ती थोडी अस्वस्थ झाली. तिच्या हातात कॉफीचा कप होता, पण त्याला हाक कशी मारायची हेच तिला समजत नव्हतं. ती कप टेबलावर ठेवते आणि म्हणते, कॉफी ठेवली आहे.
रियांशने तिचा आवाज ऐकताच वळून पाहिलं. ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती. ती निघू लागली तेवढ्यात रियांश म्हणाला, थांब. नियती थांबली. ती त्याचं पुढचं वाक्य ऐकायची वाट पाहू लागली. आणि त्यानंतर रियांश म्हणाला, तू मला कॉफी हाताने दिली नाहीस, मग ती कोण देणार? तू म्हणाली होतीस ना बनवून रूममध्ये आणायला. तेवढं सगळं केलं आहे मी. आता हाताने स्वतःचंही उचलू शकतेस. इतकं म्हणून ती जाण्यासाठी पावलं पुढे टाकते. त्याचवेळी रियांशही झपाट्याने तिच्या मागे येतो आणि तिचा हात पकडून तिला रेलिंगच्या आधारावर उभं करतो. नियती जवळजवळ पडणारच होती, पण रियांशने ओढल्यामुळे ती सावरली. ती रागाने म्हणाली, हे काय करत होतास तू? मी पडले असते तर? रियांश हळूच म्हणतो, मी तुला पडू दिलंच नसतं. नियतीने कपाळावर आठ्या घालत विचारलं. आणि त्यानंतर ही कसली वागणूक आहे तुझी? आज काहीतरी जास्तच माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत नाहीस का? त्यानंतर रियांश शांतपणे उत्तर देतो, प्रयत्न नाही करत मी तर आधीपासूनच तुझ्या जवळ असतो. हे म्हणत तो तिच्या कमरेभोवती हात टाकतो आणि तिला हलकेच आपल्याकडे ओढतो. आणि त्याचनंतर नियती पटकन त्याच्या छातीवर हात ठेवते, अंतर राखण्याचा प्रयत्न करत. रियांश मात्र आज तिला त्रास देण्याच्या मूडमध्ये होता. आणि त्यानंतर तो विचारतो, तू मला पाहत का नव्हतीस? नियती लगेच म्हणाली, कारण तू कपड्यांशिवाय होतास. अशा अवस्थेत कोणाकडे पाहणं चुकीचं असतं असं वाटलं मला. आणि त्यानंतर रियांश हलकंसं स्मित करून म्हणतो, पण स्वतःच्या नवऱ्याकडे पाहणं चुकीचं नाही ना? रियांश म्हणाला. नियती रागाने म्हणाली, मी तुला माझा नवरा मानत नाही. तो शांतपणे म्हणतो, तू मानो वा न मानो हेच सत्य आहे. मी तुझा नवरा आहे आणि तू माझी बायको. हे ऐकून नियतीचा राग आणखी वाढतो. जर मी असं म्हटलं की मी फक्त तुझा वापर केला या लग्नासाठी, तर हे शब्द तिच्या तोंडातून निघतात आणि लगेचच तिला जाणवतं की तिने असं बोलायला नको होतं. आणि त्याचनंतर रियांश तिच्या कमरेवरचा हात काढतो. त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळाच भाव दिसतो. रियांश हळू आवाजात म्हणतो, मला ठाऊक आहे तू विनोद करत होतीस, पण जर असं खरं झालं असतं तर तरीसुद्धा मी तुझाच नवरा राहिलो असतो. पण मग तुला शिक्षा मिळाली असती, कारण मी फसवणूक कधीच सहन करत नाही. आणि त्याचनंतर हे म्हणून तो तिचा हात धरतो, बोटांमध्ये आपली बोटं अडकवतो आणि पुढे म्हणतो, पण तू असं काही केलं नाहीस, म्हणून तुला घाबरण्याची गरज नाही. मला ठाऊक आहे तू नियाबद्दल चिंतेत आहेस की जर मला सगळं कळलं तर मी तिच्याबरोबर काय करेन. नियाने जे काही माझ्यासोबत केलं आहे त्याची किंमत तिला द्यावीच लागेल. हे ऐकून नियती त्याच्याकडं पाहणं टाळते आणि हात झटकत म्हणते, तुझी कॉफी थंड होईल आणि मला तयार व्हायचं आहे, मला जाऊ दे. रियांश तिचा हात सोडतो. नियती त्याच्याकडे न पाहताच खोलीत परत येते. ती चिंतेने खोलीत फिरत स्वतःशीच बोलते, जर रियांशला सगळं कळलं तर तो मला पण शिक्षा देईल का? नाही, तो मला सोडणार नाही. तो मला सोडू शकत नाही. जरी मी त्याच्यावर प्रेम करत नसलो तरी त्याला दुसऱ्याचा होऊ देणार नाही. हे बोलताना तिला जाणवतं की ती काय म्हणाली आहे. देवा, हे मी काय बोलले? मी कधीपासून रियांसाठी एवढी मालकीनवाणी पजेसिव्ह झाले? ती स्वतःलाच प्रश्न विचारत कपाळावर हात ठेवते. आणि त्याचनंतर अजून तर आमच्या लग्नाला 1 आठवडाही झालेला नाही. हे सगळं मनातून झटकून ती बेडवर ठेवलेली बॅग उचलते आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये जाते. थोड्याच वेळात ती लाल रंगाची साडी घालते, केस मोकळे ठेवते, गळ्यात मंगळसूत्र आणि कपाळावर सिंदूर लावते. 10 मिनिटात ती पूर्ण तयार होते आणि खाली येते.
खाली येऊन मीरा बरोबर ती नाश्ता बनवते. ती साडीचा पल्लू नीट सांभाळत टेबल सजवते, नोकरांना आदेश देते आणि स्वतःही इकडून तिकडे धावत असते. सगळं आटोपल्यावर मीरा म्हणते, जा तुझ्या साडीच्या प्लेट्स नीट कर, थोड्या विस्कटल्या आहेत. नियती होकार देत साडी ठीक करायला आत जाते आणि त्याच नंतर तेवढ्यात रियांश तयार होऊन बाहेर निघणार असतो आणि दोघं जोरात जोरात धडकतात. रियांशच्या कपाळावर जोरात लागतं आणि आणि त्याने लावलेले सनग्लासेस तुटून त्याच्या डोळ्याजवळ लागतात. तो वेदनेने डोळे मिटतो. नियती घाबरून धावते. सॉरी सॉरी, मी मुद्दाम केलं नाही. डोळ्याला लागलं का? थांब, बस जरा, मी पाहते. ती त्याचा हात धरून बसायला म्हणते, पण रियांश तिचा हात झटकतो. राहू दे, मी ठीक आहे, नियती रागाने म्हणते. आणि त्याच नंतर असं कसं ठीक असशील? तुझे डोळे उघडतच नाहीयेत आणि म्हणतोयस ठीक आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा त्याला बसवायचा प्रयत्न करते, पण तो पुन्हा म्हणतो, एकदा सांगितलं ना मी ठीक आहे. एकदा समजत नाही का तुला? नियती ही चिडते. हो, मला समजत नाही. हे म्हणून ती त्याच्या कमरेत हात घालून त्याला जबरदस्तीने बिछाणावर बसवते. रियांश आश्चर्याने म्हणतो, अगं काय करतेस तू? नियतीने त्याला बेडवर बसवलं होतं. रियांश तिचा हात दूर करत म्हणाला, ठेव ना, मी स्वतः पाहतो. पण नियतीने त्याचा हात बाजूला करत म्हटलं, दे, मी बघते. रियांशने आपला हात मागे घेतला. नियतीने दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडला आणि खाली झुकून त्याच्या डोळ्यात पाहू लागली. तिला त्याच्या डोळ्यात काचेचा एक छोटासा तुकडा दिसला. रियांशला तिच्या सुगंधाचा स्पर्श श्वासांमध्ये मिसळल्यासारखा जाणवू लागला. तो हळूच दुसरा डोळा उघडून तिच्याकडे पाहू लागला. ती इतकी सुंदर दिसत होती की तो तिला नीट पाहण्याच्या नादात दुसराही डोळा पूर्ण उघडून बसला. पण लगेचच डोळ्यात तीव्र टोच जाणवली आणि त्याने पटकन डोळे मिटून घेतले. काय करत आहेस तू? दुखतंय ना मग? डोळे का उघडतोयस? नियतीने त्याला रागवल्यासारखं म्हटलं. रियांश हळू आवाजात पुटपुटला, तुला पाहायच्या नादात काय संकट आलंय माझ्यावर? काय म्हणालास? नियतीने विचारलं, पण त्याचा आवाज नीट ऐकू आला नाही. काही नाही, तू लवकर काढ ना हे, रियांश म्हणत तिचे हात धरतो आणि तिला आपल्या मांडीवर बसवतो. काय करतोयस हे? वेडा झालास का? नियती पटकन उठायचा प्रयत्न करते, पण रियांश तिला पुन्हा ओढून घेतो आणि दोन्ही हातांनी तिच्या साडी खालून दिसणाऱ्या कमरेला पकडतो. असं वाकून काढशील तर तुझ्या पाठीला वेदना होतील, तो म्हणतो. नियतीला गुदगुल्या झाल्यासारखं वाटतं, पण तिला हेही ठाऊक होतं की आता रियांश तिचा हात सोडणार नाही. तिने साडीच्या पल्लूचा कोपरा पकडून काळजीपूर्वक त्याच्या डोळ्यातला छोटा काचेचा तुकडा काढला. आता डोळे उघडून पहा, बरं झालं पाहिजे, ती ती म्हणाली. आणि त्याच नंतर रियांशने डोळे उघडले आणि तिच्याकडे पाहतच राहिला. तिच्या आवाजाने त्याचं लक्ष परत आलं. आता ठीक वाटतंय? ती विचारते. रियांश पुन्हा डोळ्यांवर हात ठेवून म्हणतो, नाही, अजून काहीतरी टोचतंय, नीट बघा ना. तो मुद्दाम असं म्हणतो, कारण त्याला तिच्या जवळ थोडं वेळ जास्त राहायचं असतं. नियती पुन्हा एकदा त्याच्या डोळ्यात पाहते, पण तिला काही दिसत नाही. आणि त्याच नंतर ती स्वतःशी म्हणते, काही दिसतच नाहीये, मग याला अजून काय टोचतंय? मग ती म्हणते, थांब, मी फुंकर मारते, कदाचित बरं होईल. आणि ती त्याच्या डोळ्यावर हलकासा श्वास फुंकते. रियांश तिच्या या कृतीवर हसतो. नियती त्याच्या चेहऱ्याकडे पाहते आणि त्याच्या स्मितावरून तिला सगळं समजतं. ती त्याच्याकडे डोळे अरुंद करून रागाने पाहते आणि पटकन उठून चेंजिंग रूममध्ये जाऊन दरवाजा बंद करते. रियांश दरवाजा जवळ येऊन म्हणतो, माझे इतके महाग सनग्लासेस तुझ्यामुळे तुटले
आणि त्यावरून इतका त्रासही झाला. याची किंमत तुला चुकवावीच लागेल, असं म्हणून तो तिथून निघून जातो. आणि त्याचनंतर त्याच्या गेल्यानंतर नियती दरवाजा उघडते आणि स्वतःशी म्हणते, किंमत चुकवावी लागेल म्हणजे तो आता माझ्याकडून पैसे घेणार. ती त्याच्या बोलण्याचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करते, पण काही कळत नाही. शेवटी विचार झटकून ती साडी नीट पिनअप करते, लिपस्टिक लावते, केस ठीक करते आणि आरशात स्वतःकडे पाहून हसते. ती खाली उतरते तेव्हा सगळेच हॉलमध्ये असतात. ते जाऊन दादींच्या पायाला हात लावते आणि त्यानंतर, खुश राहा उत्तर, खूप सुंदर दिसते आहेस. माझ्या नातवाच्या नजरेचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून. दादी तिच्या डोळ्यातलं थोडं काजळ घेऊन नियतीच्या कानामागे लावतात. आणि त्याचनंतर रियांश फोनमध्ये व्यस्त असतो, पण दादींचं बोलणं ऐकून तो त्यांच्याकडे पाहू लागतो. तेव्हाच आन्या येऊन म्हणते, दादी, तुम्ही अगदी बरोबर बोललात. रियांश भाऊचा नजरेचा प्रभाव तर लगेचच लागतो. ती नियतीकडे पाहून म्हणते, नियती, थोडं व्यवस्थित खा प्या, नाहीतर तब्येत बिघडेल. हे ऐकून रियांश तिला रागाने पाहतो. आन्या गप्प बसते. ओठांवर बोट ठेवून शांत राहण्याचा इशारा करते आणि आतून हलकसं हसते. ती शांतपणे सर्व काही पाहत होती. तिला रियांशचा स्वभाव चांगलाच माहिती होता. त्याला कुठलाही विनोद अजिबात आवडत नाही. दादी त्याच्याशी मजा करत होत्या ते ठीक होतं, पण आता अन्या पण त्याच्यावर विनोद करू लागली होती आणि त्यामुळे त्याला राग येऊ शकतो हे नियतीला नीट माहिती होतं. नियती एकामागून एक सगळ्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेते. सर्वजण तिला आशीर्वाद देतात. त्यानंतर सगळे डायनिंग टेबलावर बसतात. नियती सगळ्यांना जेवण वाढायला लागते. मीरा पण उठून तिची मदत करायला जाते, पण इशिता तिचा हात पकडून थांबवते आणि स्वतःच्या शेजारी बसवत म्हणते, आज तू आराम कर. तू रोजच काम करतेस. आज तुझी देवराणी आली आहे, तिला करू दे हे सगळं. इशिताचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं. नियतीही ते ऐकत होती, पण ती सगळ्यांना जेवण वाढण्यात गुंतलेली होती. मीरा काही बोलू शकली नाही. न्यासा नियतीकडे पाहत होती. नियतीने जेव्हा तिच्याकडे पाहिलं तेव्हा न्यासाने इशाऱ्याने विचारलं, मी मदत करू का? नियतीने हळूच डोकं हलवत नको असं सांगितलं आणि तिला बसायला इशारा केला. तेवढ्यात अन्या मीराला विचारते, सगळे सर्व्हंट कुठे गेले भाभी? मग मीराचंही लक्ष त्या दिशेने गेलं. खरंच त्यावेळी तिथे एकही नोकर नव्हता. रियांशने हे पाहताच आपल्या आईकडे पाहून विचारलं, मॉम, तुम्हाला माहिती आहे का सगळे सर्व्हंट कुठे गेले आहेत? इशिता शांतपणे म्हणाली, पंखुडी मार्केटला गेली आहे किचनसाठी काही सामान आणायला, आणि 2 लोकांनी काल सुट्टी मागितली होती. त्यांना गावाकडे पैसे पाठवायचे होते. इतकं सांगून इशिता थांबली. तेव्हा नियती सगळ्यांकडे बघत हसत म्हणाली, मीच वाढते सगळ्यांना, मला काही त्रास होणार नाही. ती जशी वाढायला लागते तसे सगळे स्वतःच आपल्या ताटात वाढू लागतात, फक्त रियांश सोडून. आणि त्यानंतर नियतीने जेव्हा पाहिलं की दादी स्वतः वाढत आहेत, ती लगेच धावत त्यांच्याजवळ गेली आणि म्हणाली, अरे दादी, तुम्ही स्वतः का वाढत आहात? मी आहे ना तुमची सून, द्या ना मला, मी वाढते. आणि त्यानंतर सगळ्यांकडे वळून थोड्या मजेशीर सुरात म्हणाली, आणि खबरदार, आता कुणीही स्वतः वाढणार नाही. इशिता आंटी बरोबर म्हणाल्या. या घराची लहान सून म्हणून हे सगळं काम मी सहज करू शकते. मग तुम्हाला संकोच कसला, बरोबर ना आंटी? इशिता हसत मान हलवते आणि त्यानंतर नियती सर्वांना प्रेमाने जेवण वाढते. ती कामात खूप तत्पर होती. तिने स्वतः बनवलेला हलवा देखील सगळ्यांना दिला. रियांशचे लक्ष नको असूनही सतत नियतीकडेच जात होते आणि नियतीलाही ते जाणवत होतं. सगळ्यांना वाढून झाल्यावर नियती शेवटी रियांशला वाटते. ती त्याच्याकडे न पाहता फक्त विचारात विचारात त्याच्या ताटात वाढत असते. त्यावेळी अन्या, न्यासा आणि शनया एकत्र बसलेल्या असतात.
अन्या चोरून रियांश आणि नियतीचा व्हिडिओ काढते. नियतीला हे लक्षात येतं आणि ती अन्याकडे रागाने पाहते, पण अन्याला त्याचं काही वाटत नाही. उलट ती जीभ बाहेर काढून तिला चिडवते. मग नियतीला हसू येतं. नियती रियांशचं ताट वाढवून जायला लागते, तेव्हा रियांश तिचा हात पकडतो आणि हलक्या आवाजात म्हणतो, बस ना, थोडं खाऊन घे. नियती म्हणते आणि त्याच नंतर, नाही, आत्ता नाही, सगळे खात आहेत, कोणाला काही लागलं तर मग कोण देणार. नियती म्हणाली. ती हात सोडवायचा प्रयत्न करते. रियांश म्हणतो, मी फक्त तुला बसायला सांगतोय, खायला मी स्वतः देईन. नियती थोडी हसत म्हणते, तू मला खाऊ घालशील सगळ्यांसमोर? अरे, तू बिनधास्त असशील, मी नाही, तो म्हणतो. खायला घालण्यात कसली बिनधास्ती? नियती उत्तर देते, बिनधास्ती नाही, पण ते खूपच विचित्र दिसेल. आणि त्यानंतर ती हात सोडवते, पण लगेचच रियांश तिचा दुसरा हात पकडतो आणि सगळ्यांकडे पाहून म्हणतो, जर मी माझ्या बायकोला खायला घातलं तर तुम्हाला काही अडचण होईल का? इतकं ऐकताच अन्या, जी त्यावेळी ज्यूस पित होती, हसता हसता खोकते आणि म्हणते, भाऊ, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही कुठल्या तरी मुलीला खायला घालायची गोष्ट करताय? आणि त्यानंतर दादी लगेच म्हणतात, अरे बेटा, आम्हाला काय त्रास असणार? रियांश अन्याच्या रागीट नजरेला तिला पाहतो आणि नियतीला आपल्या शेजारच्या सीटवर ओढून बसवतो. नियतीला ही परिस्थिती फारच विचित्र वाटत होती. अन्या नियतीकडे पाहत म्हणाली, तू खरंच खूप भाग्यवान आहेस. मी तर याचा व्हिडिओच काढणार. असं म्हणत ती लगेच कॅमेरा ऑन करते. नियती कसाबसा 2 घास घेते आणि माझं पोट भरलं असं सांगत उठण्याचा बहाणा करते. पण आता रियांश तिच्या या खोटेपणाला ओळखू लागला होता. तो तिला स्वतःबरोबर पूर्ण जेवण करून घेतो. मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात नियतीला हे सगळं आवडतही होतं. थोड्या वेळाने सगळ्यांनी जेवण पूर्ण केलं. नियती जेव्हा किचनकडे जाणार होती, तेव्हा तिने बाहेर कोणीतरी उभं असल्याचं पाहिलं. ती धावत जाऊन त्या व्यक्तीच्या मिठी जाते. ते तिचे आई वडील होते. नियती आनंदाने आपल्या वडिलांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, डॅड, तुम्ही इथे? मला अजूनही विश्वास बसत नाही. नियती, असा आवाज आला आणि नियतीने पाहिलं तर ती ज्योती होती. नियती धावत तिच्या मिठीत शिरली. ज्योतीच्या डोळ्यात पाणी आलं. 6 महिन्यानंतर ती आपल्या लेकीला बघत होती, तीही एका नववधूच्या रूपात. नियती आईपासून अलग झाली आणि वडिलांकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागली. राकेशजी म्हणाले, रियांशने आम्हाला सगळं सांगितलं आहे आणि त्यानेच आम्हाला इथे बोलावलं. तेवढ्यात रियांश जिन्याने खाली येत होता. त्याची नजर राकेश आणि ज्योती यांच्यावर गेली आणि तो थेट त्यांच्या दिशेने गेला. रियांश जवळ येताच राकेशजी त्याच्याकडे पाहतात. रियांश नम्रतेने नमस्कार करून त्यांच्या पायाला हात लावतो. नियतीची नजरही त्याच्याकडे जाते. मग तो ज्योतीच्या पायाला हात लावतो. त्या क्षणी सगळ्यांनाच थोडं अवघडल्यासारखं वाटतं, रियांशलाही आणि नियतीच्या आईवडिलांनाही. इतक्यात सुमित्राजी तिकडे येत म्हणतात, राकेश, ज्योती, तुम्ही बाहेर का उभे आहात? आत या. बेटा, नियती, त्यांना आत घेऊन ये. जी दादी, असं म्हणत नियती काही बोलणार तोच ते दोघे आधीच आत येतात आणि सुमित्राजींच्या पायाला हात लावतात. सुमित्राजी त्यांना सोफ्यावर बसायला सांगतात. नियती मग रियांशकडे पाहत थोडी पुढे येते आणि विचारते, तू सगळं सांगितलंस? हो, सांगणं गरजेचं होतं आणि त्यांना इथे बोलूनही. रियांश शांतपणे म्हणतो, तसं पाहिलं तर तुला काळजी करण्यासारखं काही नाही. अंकल आंटींना आपल्या लग्नाबद्दल काहीच प्रॉब्लेम नाही. नियती काही बोलत नाही. रियांश मग बाहेर निघून जातो. तो कारकडे येतो. राघव आधीच तिथे उभा असतो. रियांश जवळ पोहोचताच राघव पटकन कारचं दार उघडतो.
रियांश आत बसतो आणि राघव पुढच्या सीटवर जाऊन बसतो. आधी 2 कार निघतात. मग रियांशची कार पुढे सरकते आणि तिच्या मागे अजून काही कार्स निघतात. कारमध्ये पूर्ण शांतता असते. रियांश आपल्या टॅबवर काहीतरी पाहत असतो. ती शांतता मोडत राघव म्हणतो, "सर, एक मोठी बातमी सांगायची आहे." रियांश त्याच्याकडे पाहतो. राघव पुढे म्हणतो, "सर, तुमचं आणि मॅडमचं रिलेशनशिप सोशल मीडियावर पूर्णपणे व्हायरल झालं आहे. लोक तुमच्या नात्याबद्दल जाणून घेऊ इच्छित आहेत. काही फोटोजही खूप फिरत आहेत." राघव टॅबमध्ये काही फोटो दाखवतो आणि रियांश पाहतो की हे तेच फोटो होते जेव्हा तो नियतीला डिनरसाठी घेऊन गेला होता. राघव पुढे म्हणतो, "हे फोटो त्या हॉटेलमधल्या एका वेटरने आपल्या सोशल मीडियावर टाकले आहेत. प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा त्याचा फोटो." रियांशने पाहिलं. तोच वेटर होता जो त्या रात्री ऑर्डर घेण्यासाठी आला होता. रियांश हलकं डोकं मागे झुकावतो. गळ्यावरून हात फिरवतो. त्याचा चेहरा थोडा रागावलेला दिसतो. "सर, हे फोटो डिलीट करता येणार नाहीत, कारण आता ते इतके व्हायरल झाले आहेत की लोक त्यावर एडिट करून व्हिडिओ बनवत आहेत. लाईक्ससाठी टाकत आहेत. काहींना तर तुमच्या एंगेजमेंटचे जुने फोटोही मिळाले आहेत आणि तेही शेअर करत आहेत. आता काय करायचं सर?" रियांश थोडा विचारात पडतो आणि शांतपणे म्हणतो, "काहीही करण्याची गरज नाही. जे होतंय ते होऊ द्या." राघव त्याच्याकडे आश्चर्याने पाहतो. "पण सर, तुमचे शत्रू यामुळे तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतील. ते त्याला धडा शिकवण्यासाठी त्याच्याकडून कबुलीचा व्हिडिओ बनवून घेतात आणि त्याच्या प्रोफाईलवर पोस्ट करून घेतात की त्या सगळ्या फोटोज एडिट केलेल्या होत्या. आयडिया वाईट नाही, पण आपण असं काहीही करणार नाही." रियांश हसत म्हणाला, "त्याऐवजी आपण एक पार्टी ठेवूया." रियांशच्या या उत्तरावर राघव थोडा गोंधळला आणि त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागला. दरम्यान घरातल्या लिव्हिंग एरियामध्ये सगळेच लोक उपस्थित होते. सुमित्राबाई राकेशजींकडे हात जोडून म्हणाल्या, "राकेश, तुझ्या मुलीचे लग्न या परिस्थितीत झाले याबद्दल मला आणि माझ्या कुटुंबाला माफ कर. मुलीच्या लग्नाबद्दल प्रत्येक आईवडिलांच्या मनात खूप स्वप्न असतात आणि नियतीचे लग्न ज्या पद्धतीने झाले ते कृपया माफी मागू नका." राकेशजी त्यांचे हात खाली करत म्हणाले, "यात तुमची काही चूक नाहीये. हो, जेव्हा ऐकलं की तिचं लग्न झालं आहे तेव्हा थोडा धक्का बसला, पण परिस्थितीच अशी होती की कुणी काही करू शकत नव्हतं. कदाचित नियतीलाच हे मंजूर होतं." तेवढं ऐकून नियती, जी बाजूला उभी होती, मनातच म्हणाली, "हो पापा, बरोबर बोललात तुम्ही. नियतीलाच हे मंजूर होतं, म्हणजे मलाच." दुसऱ्या दिवशी नियती कॉलेजला एकटीच गेली होती, कारण अन्या आणि इशिता काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. कॉलेजमध्ये पोहोचताच सगळ्यांचे डोळे तिच्यावर खिळले. नियतीला काही समजत नव्हतं. आज सगळे तिच्याकडे असे का पाहत होते? ती तर नेहमीप्रमाणे साध्या कपड्यांमध्येच आली होती, तरीही सगळ्यांच्या नजरा तिच्याकडेच का होत्या? तेवढ्याच एका मुलीचा आवाज तिच्या कानावर आला, "हीच ती मुलगी आहे का आपल्याला कॉलेजची? हिचंच तर नशीबच उजळलं दिसतंय." तिच्या शेजारी उभी असलेली दुसरी मुलगी म्हणाली, "म्हणजे ही रियांश ठाकूरची गर्लफ्रेंड आहे. दिसतं तर नाही तसं, अफवा असावी. रियांश ठाकूर कुठं आणि ही मुलगी कुठं? जमीन आसमानचा फरक आहे." तिसरी मुलगी, जी नियतीच्या सौंदर्याकडे पाहून जळत होती, औपरोधिक स्वरात म्हणाली, "सुंदर असणं म्हणजे सगळं काही नसतं." नियतीने त्यांच्याकडे एक तीक्ष्ण नजर टाकली आणि पुढे निघून गेली. तिच्या मागे सगळेच कुजबूज करत होते. आता तिला समजलं होतं, काहीतरी नक्की घडलं आहे. तेवढ्यातच नियतीचा फोन वाजला. ती फोनकडे पाहते, खोल श्वास घेते आणि कॉल उचलते. "हॅलो, कॉलेजला पोहोचलीस?" रियांश आपल्या केबिनमधून विचारतो. "हो,
नियती हलक्या आवाजात उत्तर देते. आणि त्याचनंतर, इकडे काय झाले? इतकं हळू का बोलतेस? तब्येत ठीक आहे ना? रियांश थोडा काळजीत पडतो. हो ठीक आहे, ती म्हणते. पण मग काय झाले असं? रियांशचं वाक्य अर्धवटच राहतं. तो डोळे बंद करून खिडकीकडे वळतो आणि म्हणतो, सोशल मीडियावर आपल्या. तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात नियतीने फोन कट केला. कॉल संपल्याचा बीप ऐकताच रियांश चिडून म्हणाला, विनाकारण माझा फोन ठेवला. किती विचित्र मुलगी आहे ही. रियांश, तुला सगळ्या जगात याच नकचड्या मुलीवरच प्रेम करायचं होतं का? असं स्वतःशी बोलत तो चिडचिडत करत इथून तिथं फिरू लागला. त्याने पुन्हा कॉल केला, पण नियतीने फोन सायलेंटवरून क्लासरूममध्ये प्रवेश केला होता. ती बसताच तिची मैत्रीण रुही, जी नेहमी अन्या आणि नियतीच्या शेजारी बसायची, ती येऊन तिच्या बाजूला बसली. नियती, आज तू एकटीच आलीस का? रुहीने विचारलं. नियतीने थोडं हसून उत्तर दिलं, हो, त्यांना काही काम होतं. अजून शिक्षक आले नव्हते, म्हणून दोघी गप्पा मारत होत्या. अचानक रुही हसत म्हणाली, आणि हो, तू कधी सांगितलंच नाहीस की तू रियांश ठाकूरची गर्लफ्रेंड आहेस. हे ऐकून नियती दचकल्यागत झाली. काय? तू काय बोलतेस? ती अविश्वासाने म्हणाली. रुही पटकन आपला फोन तिच्यासमोर धरत म्हणाली, अगं, मी काही विनोद करत नाहीये. हे बघ, हे सगळं सोशल मीडियावर व्हायरल झाले. आणि त्याचनंतर इकडे नियतीने फोन हातात घेतला आणि स्क्रीनकडे पाहताच तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. त्यात तिच्या आणि रियांशच्या जवळच्या फोटोंचा कोलाज होता. एका फोटोमध्ये रियांश तिच्या अगदी जवळ येऊन तिच्या ओठांवर बोट ठेवत होता आणि दुसऱ्या फोटोमध्ये दोघे एकमेकांकडे अशा नजरेने पाहत होते की कोणालाही ते कपल वाटावं. नियती तिच्या केसांमधून काहीतरी काढत होती. ती फोन रुहीला देते आणि बाहेर जाऊ लागते. बाहेर जाताना पाहून रुही तिला थांबवते आणि म्हणते, नियती, कुठे चाललीस? समोर बघ, सर आले आहेत. पण नियती तिचे ऐकतच नाही आणि रियांशशी बोलण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. तितक्यात सर तिला पाहून म्हणतात, कुठे चाललीस? वर्गात टीचर आले आहेत आणि तरीही तुम्ही बाहेर जात आहात? टीचर हे सर्व जोरजोरात बोलत होते, त्यामुळे सर्वजण नियतीकडे बघू लागले आणि काही जण तिच्यावर गॉसिपही करू लागले. टीचर पुन्हा म्हणतात, जाऊन आपल्या सीटवर बसा. नियती अजूनही तिथेच उभी होती. टीचर ते पाहून अधिक चिडले. नियतीला परत जाऊन बसण्याचा तसा काहीच विचार नव्हता. मग रुही झपाट्याने पुढे जाऊन तिचा हात पकडून जबरदस्तीने तिची जागा घेते आणि ती सीटवर बसवते. नियतीला टीचरवर खूप राग आला होता. त्यावेळी रुही शांतपणे म्हणाली, तू पगली झालीस का? बाहेर का चालली होतीस? टीचर तुझ्यावर रागावले खूप. तुला माहिती आहे का, मला काही फरक पडत नाही, नियती म्हणाली आणि आपला फोन काढून फोटोखाली आलेल्या कमेंट्स वाचू लागली. पहिली कमेंट्स, रियांश ठाकूरची गर्लफ्रेंड. दुसरी कमेंट, ही मुलगी अन्या ठाकूरची मैत्रीण आहे आणि ती इथल्या ठाकूर घरात अनेक महिने राहते आहे. तिसरी कमेंट, यार, रियांशसोबत ही मुलगी बिलकुलच जुळत नाही. ती खूप फॅशनेबल आहे. रियांशसाठी ती बिलकुल योग्य नाही. म्हणूनच मला तिच्या चेहऱ्यावर पंच मारायचा आहे. नियतीने हे वाचून चेहरा मागे खेचत की पंच लागू नये थोडे घशातल्या शब्दात ती म्हणाली, कमीनी, न कुठल्या. तिला काही चांगले कमेंट्स दिसले नाहीत. बऱ्याच वाईट कमेंट्सही दिसल्या. मोबाईल बाजूला ठेवून ती लेक्चर संपेपर्यंत वाट पाहते. मनात विचार आला. ती म्हणते, म्हणजे लोक मला कारणानेच घुरत होते. आता कळलं. तेव्हा रुही विचारते, नियती, तुम्ही खरंच त्याची गर्लफ्रेंड आहेस का? नियती आधी एकटक बघते आणि मग म्हणते, नाही, मी त्याची गर्लफ्रेंड नाही. रुही म्हणते, म्हणजे हे फोटो फेक आहेत का? मी तर त्याची बीवी आहे.
रुहीचा प्रश्न ऐकून नियती तिला मध्येच थांबवत म्हणते. रुही आश्चर्याने उघड्या तोंडी नियतीकडे पाहत राहते. त्याच वेळी नियती उभी होते. रुहीही पाहते की सर गेले आहेत आणि तीही उठते. नियती सीटवरून बाहेर येते आणि क्लास बाहेर निघते. रुही तिच्या पाठोपाठ चालत म्हणते, नियती, जे तू म्हणाली ते खरंच खरं आहे का? मला विश्वास बसत नाही. मग रुही तिचा भाऊ तिला घेऊन जाताना येताना पाहते. ती म्हणते, बघू, नंतर बोलू. ठीक आहे. आणि म्हणून ती बाय म्हणत निघून जाते. नियती बाहेर आली असतानाच अचानक एखादा मुलगा तिच्याशी धडकतो. तिच्या लक्षात येतो तो ओळखीचा आहे, पण तिला ताबडतोब नाव आठवत नाही. तो मुलगा नियतीकडे पाहून म्हणतो, ओ, मला ओळखतेस का? बऱ्याच दिवसानंतर भेट झाली. नियती त्याचा चेहरा काळजीपूर्वक पाहते आणि अचानक लक्षात येतं, हा तोच आहे ज्याने कॉलेजच्या पहिल्या दिवशी अन्याशी बद्धतरीन वागले होते. ती त्याला म्हणते, तुझ्यासारख्या कुत्र्यासारख्या माणसाला मी कधीच विसरू शकत नाही. नितीन म्हणतो, असाच हा मुलगा. कुत्रा हा शब्द ऐकून हसत म्हणतो, मला तुझा ॲटिट्यूड आवडतो. इतक्यात तो तिच्या दोन्ही बाजूंना हात लावल्यानंतर तिला जवळ ओढतो. तिच्या डोळ्यांमध्ये पाहून म्हणतो, पण मला तुझे शब्द आवडले नाहीत, आणि हसतो. नियती रागामुळे त्याचे हात झटकून तो त्या ठिकाणाहून बाहेर जाण्यासाठी पाऊल टाकते, परंतु नितीन पुन्हा तिचा हात पकडतो. नियती कुठेतरी आधार घेण्यासाठी हात पुढे करताच नियतीच्या चेहऱ्यावर जोरदार पंच बसतो आणि तो सरळ जमिनीवर कोसळतो. नितीन कोणीतरी मारत आहे हे पाहताच डोळे मोठे करून बघतो. तिथे रियांश उभा होता. चेहऱ्यावर वाघासारखी ताकद ती नजर. नियती सुद्धा रियांशकडे आश्चर्याने पाहते. नितीन आपला हात त्या भागाला घेऊन स्पर्श करतो आणि त्यावरून रक्त असेल की काय हे तपासतो. त्याच्या हातावर रक्त लागलेलं असतं. तो रियांशकडे जाऊन मारायचा प्रयत्न करतो, पण त्याच्या आधीच रियांशने त्याची कॉलर पकडून त्याच्या चेहऱ्यावर सलग पंच मारत म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली तिला स्पर्श करण्याची? आणि पुन्हा तो मारायला लागतो. नितीन स्वतःला वाचवण्यासाठी रियांशवर हल्ला करतो. त्या टकाटकात रियांशच्या तोंडावर थोडं रक्त येतं. नितीन त्या ठिकाणाहून पळून जातो. रियांश त्याच्या पाठलाग करतो. नियती घाबरून म्हणते, आता काय करणार आहेस? मला मारून टाकशील का? जाऊ दे, मारून टाकशील. रियांशचा राग खूप चढला होता. त्याचा चेहरा पाहून नियतीलाही भीती वाटू लागली. तिला कल्पना नव्हती की राग इतका तीव्र होऊ शकतो. रियांश नितीनच्या पाठलाग करत असतानाच नियतीने त्याचा हात पकडला. पुढे जाऊन त्याच्या समोर उभी राहून सांगितलं, हा माझा कॉलेज आहे. इथे तमाशा करू नकोस कृपया. रियांश नियतीकडे पाहतो. नंतर तिचा हात धरून कारकडे नेतो. तिथे उपस्थित सगळे लोक हे दृश्य पाहून स्तब्ध झाले. सकाळी ज्या मुली नियतीला सतावत होत्या त्या सुद्धा हे दृश्य पाहून थक्क झाल्या. कदाचित त्यांच्या विश्वासाबाहेरचं होतं ते. रियांश कारचा दार उघडून नियतीला बसवतो आणि स्वतःही बसतो. त्याला वारंवार नियतीचा तो नितीनने पकडलेला हात आठवत होता आणि त्याचवेळी रागही वाढत होता. अचानक तो कारचं दार बंद करतो. नियती आपल्याला थांबवण्यासाठी अडवते तसा तो लॉक करून आत निघून येतो. नियती दार उघडून ओरडत राहते की हे सगळं करू नकोस, पण तिचा आवाज बाहेर जाऊ शकत नाही. थकून ती अखेर शांत बसते.